Hello friends, today we are going to deal with next part from the chemical kinetics, and that is nothing but what is molecularity of reaction, what is elementary step, complex reaction, reaction intermediate, and distinguish between the order and molecularity of the reaction. So let us start with the first part, elementary reaction. So what do you mean by elementary reaction? Those reactions which takes place in only one step are called elementary reactions. ज्या रिएक्शन्स फक्त एका स्टेप मध्ये होतात त्यांना आपण इलेमेंटरी रिएक्शन्स असं म्हणतो. नोटिस कॉम्प्लेक्स रिएक्शन. Those reactions which takes place in series of steps, those reactions which takes place in नंबर ऑफ स्टेप्स, म्हणजे एकापेक्षा जास्त स्टेप मध्ये ज्या होतात त्यांना आपण कॉम्प्लेक्स रिएक्शन्स असं म्हणतो. त्यानंतर येते तुमची मोलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन. आता याच्यामध्ये कॉम्प्लेक्स रिएक्शन आणि सिंपल इलेमेंटरी रिएक्शन नक्की काय आहेत ते आपण एखाद्या एक्झाम्पलने इलुस्ट्रेट करूयात. फॉर एक्झाम्पल आपण असं घेतलं की ए गिव्स बी, आणि हा जर प्रोडक्ट मिळाला आपल्याला तर आपण या ठिकाणी काय म्हणूयात की किंवा ए गिव्स प्रोडक्ट अशी एखादी रिएक्शन असेल तर ही रिएक्शन बाळांनो इलेमेंटरी रिएक्शन असेल जी एका स्टेप मध्ये कंप्लीट झालेली आहे. आणि जर असं झालं ए गिव्स बी and then B gives the product, then such a type of reaction which takes place in more than one step are called as complex reactions. But in complex reaction, each step, that is 1 and 2, each step is again elementary reaction. कॉम्प्लेक्स रिएक्शन आहेत या दोन्ही मिळून ज्या एकापेक्षा जास्त स्टेप मध्ये झालेल्या आहेत, परंतु त्यातली प्रत्येक स्टेप ही मात्र नंतर पुन्हा आपण काय म्हणू शकतो इलिमेंटरी रिएक्शन आहे. कारण ए टू बी हे एका स्टेप मध्ये कंप्लीट झालेले आहे आणि बी टू प्रोडक्ट हे पुन्हा एक वेगळी स्टेप आहे. तर इंडिव्हिज्युअली ह्या इलिमेंटरी रिएक्शन्स आहेत, परंतु या दोन्ही मिळून ही रिएक्शन कशी असणार आहे कॉम्प्लेक्स रिएक्शन असणार आहे. त्यानंतर मोलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन काय असते तर जेवढे नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स रिएक्शन मध्ये भाग घेतात त्याला आपण त्याची मोलिक्युलॅरिटी असं म्हणतो. याच्यावर आधारित मोलिक्युलॅरिटीचे 3 प्रकार पडतात, युनिमोलिक्युलर, बायमोलिक्युलर आणि ट्रायमोलिक्युलर. म्हणजे the number of reactant molecules take part in reaction are called number of reactant molecule take part in reaction represents molecularity of reaction. On that basis they are classified as unimolecular, bimolecular and trimolecular reactions. For example, if we take an CaCO3 that will dissociate into CaO plus CO2, here only one reactant molecule take part in reaction, therefore it is called as unimolecular reaction.
if we considered H2 plus I2 gives 2HI, here two reactant molecules take part in reaction, therefore it is referred as bimolecular reaction. Also आपण असं घेतलं 2KClO3 decomposes to the 2KCl plus 3O2. इथे सुद्धा डायरेक्टली दोन मोलिक्युलर रिएक्टंटचे भाग घेत आहेत म्हणून त्याला बायमोलिक्युलर रिएक्शन असं म्हणायचं. त्यानंतर ट्रायमोलिक्युलर रिएक्शन मध्ये जर आपण असं घेतलं 2H2 plus O2 gives 2H2O किंवा 2SO2 plus O2 gives 2SO3 किंवा जर एखाद्या रिएक्शनचे आपण डायरेक्टली 3 मोल्स घेतले 3A gives प्रोडक्ट, तर अशा ठिकाणी देखील आपल्याला या रिएक्शन कशा मिळतील, आपल्याला ट्रायमोलिक्युलर मिळतील. आता या ठिकाणी प्रत्येक रिएक्शन ही इलिमेंटरी स्टेप आहे. एका स्टेप मध्ये होणाऱ्या रिएक्शनला आपण इलिमेंटरी रिएक्शन असं म्हणतो. आणि जेवढे नंबर ऑफ रिएक्टंट मोलिक्युल त्याच्यामध्ये भाग घेतील त्याला आपण त्याची मोलिक्युलॅरिटी असं म्हणतो. जेवढे भाग घेतील तेवढी त्याची काय असणार, मोलिक्युलॅरिटी. इथे 2 + 1 3 आहेत, इथे 2 + 1 3 आहेत, इथे 3 डायरेक्ट आहेत, हे झाले ट्रायमोलिक्युलर. इथे 2 डायरेक्ट आहेत बायमोलिक्युलर, इथे 1 + 1 2 झाले बायमोलिक्युलर, इथे 1 आहे युनिमोलिक्युलर. तर अशा पद्धतीने आपण काय सांगू शकतो, त्याची मोलिक्युलॅरिटी डिस्कस करू शकतो. आता याच्यानंतर एक महत्वाचा कन्सेप्ट येतो, तो आहे डिस्टिंग्विश बिटवीन मोलिक्युलॅरिटी अँड ऑर्डर ऑफ रिएक्शन. तर हे दोघं आपण डिस्टिंग्विश कसे करू शकतो, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज रिएक्शन इंटरमिडिएट, आणि त्याच्यावरती बेस्ड बोर्ड एक्झाम साठी काही आपल्याला न्यूमरिकलचा स्टडी करायचा आहे. आता आपण ऑर्डर ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट केलेली होती त्यावेळेस आपण काय सांगितलं होतं रे बाळांनो, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करून आपण ऑर्डर सांगू शकतो. डायरेक्ट आपण स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट वरून ऑर्डर सांगू शकत होतो का, नाही. परंतु या ठिकाणी मोलिक्युलॅरिटी सांगताना मात्र काय झालं, आपण डायरेक्टली सहगुणक बघितला, कोएफिशियंट बघितला, त्याची ऍडिशन केली आणि आपण सांगितलं की ही युनिमोलिक्युलर, बायमोलिक्युलर आहे किंवा ट्रायमोलिक्युलर रिएक्शन आहे. परंतु ऑर्डर मध्ये आपण तसं करू शकत नव्हतो. जो कोएफिशियंट आहे तो आपण रेस टू एक्स रेस टू वाय घेतले होते आणि एक्स आणि वाय हे आपण एक्सपेरिमेंटल डेटावरून कॅल्क्युलेट केलेले होते. ते डायरेक्टली आपण त्याच्या कोएफिशियंट वरून घेतले नव्हते. म्हणजे पहिला पॉइंट ऑफ डिफरन्स काय सांगता येईल आपल्याला, इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड क्वांटिटी while this is theoretically calculated. It is theoretical concept or theoretically calculated. दुसरा आपण याची डेफिनेशन सांगू शकतो. इट इज अ सम ऑफ एक्सपोनेंट्स टू विच concentration term in rate law expression are raised. रेट लॉ एक्सप्रेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्मला ज्या त्याचे एक्सपोनंट्स आहेत त्याची सम म्हणजे काय असते, ऑर्डर. आणि इथं काय सांगू शकतो, दी नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन रिएक्शन रिप्रेझेंट्स दी मोलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन. थर्ड पॉइंट काय सांगू शकतो आपण, ऑर्डर ऑफ रिएक्शन जे आहे इट मे बी may or may not, sorry, may be 0. It is never 0. Order of reaction may be fractional. आपण बघितलेलं होतं 3/2 1/2 येतात. Molecularity never be fractional. It is always integer quantity. Fifth one, rate law expression is required. Rate law expression is required. त्याच्याशिवाय आपण सम कॉम्पोनंटची एक्सपोनंटची त्याच्या करू शकत नाही. आणि इथे रेट लॉ एक्सप्रेशन इज नॉट रिक्वायर्ड. रेट लॉ एक्सप्रेशन नॉट रिक्वायर्ड.
So these are the some points that may distinguish between order and molecularity. कोणतेही 4 पॉइंट्स तुम्हाला बोर्ड साठी लक्षात ठेवायचे. इथे हे 2 पॉइंट सोपे आहेत, हा एक सोपा आहे, इथे पण सोपा आहे. डेफिनेशन त्याची लक्षात ठेवा, सगळ्यात सोपा आहे, यामुळे सगळंच करावं लागेल तुम्हाला. तर अशा पद्धतीचा बोर्ड साठी एक फेवरेट क्वेश्चन आहे, डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर अँड मोलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन. सातत्याने विचारला गेला आहे. गेल्या 10 पेपर मध्ये जर पेपर काढून बघितले आपण तर 5 वेळा कमीत कमी हा क्वेश्चन आलेला आहे त्या ठिकाणी. तर याची चांगली तयारी करून ठेवा तुम्ही. देन याच्यानंतर आपल्याला बघायचा आहे तो कन्सेप्ट म्हणजे रिएक्शन इंटरमिडिएट आणि रेट डिटरमाइनिंग स्टेप. आता रेट डिटरमाइनिंग स्टेप आपण कशाला म्हणतो, तर ज्यावेळेस आपण रिएक्शन मेकॅनिझम लिहितो त्या मेकॅनिझम मध्ये जी स्लो स्टेप असते त्या स्लो स्टेपला आपण नेहमी रेट डिटरमाइनिंग स्टेप असं म्हणतो. व्हॉट इज रेट डिटरमाइनिंग स्टेप? Slow step in reaction mechanism refer to the rate determining step. रिएक्शन मेकॅनिझम मधली जी सगळ्यात स्लो स्टेप असते त्याला आपण रेट डिटरमाइनिंग स्टेप असं म्हणतो. आणि दुसरं आपण म्हटलेलं होतं रिएक्शन इंटरमिडिएट काय आहे, याच्यावर आपण न्यूमरिकल बघणार आहे बाळांनो. थिअरॉटिकल टाइप न्यूमरिकल्स आहेत. रिएक्शन इमिडिएट द सबस्टन्स which get produced in one step and consumed in another step. The substance which get produced in one step and get consumed in the next step. Next step म्हणूयात, another म्हणण्यापेक्षा. In next step is called as reaction intermediate. For example, A plus B gives C असा प्रोडक्ट तयार झाला आणि हा C नेक्स्ट स्टेप मध्ये इमिडिएटली वापरला आणि पुढची रिएक्शन जर झाली तर या ठिकाणी C हा काय असणार आहे, रिएक्शन इंटरमिडिएट असणार आहे. The substance which is produced in one step and get consumed in the next step is called as reaction intermediate. बाळांनो, ह्या काही टर्म्स होत्या ज्या आपण या ठिकाणी डिस्कस करणं फार गरजेचं होतं. आता याच्यावरती आधारित काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करूयात. आता अजून एक टर्म आहे बघा, कॅटलिस्ट. A substance which when added to the reaction increases rate of reaction without itself undergoing any change and get back at the end of the reaction. असा पदार्थ जो रिएक्शन मध्ये ऍड केल्यानंतर रिॲक्ट होत नाही स्वतः, परंतु रिएक्शनचा स्पीड वाढवतो आणि रिएक्शनच्या शेवटी पुन्हा माघारी मिळतो, त्याला आपण काय म्हणतो, कॅटलिस्ट असं म्हणतो. म्हणजे मी असं केलं, A plus B gives C, C plus D gives प्रोडक्ट प्लस A. तर A मी सुरुवातीला घेतलेला होता आणि पुन्हा मला शेवटी माघारी मिळाला, याचा अर्थ A हा काय झाला, त्याच्यामधला कॅटलिस्ट झाला. तर आता हे सगळे आपल्याला ओळखायचे कसे ते आपण न्यूमरिकल मध्ये बघूया. The reaction occurs in following steps. A reaction occurs in following steps. NO2 gaseous plus F2 gaseous gives NO2F gaseous plus F gaseous. They mention this is slow step. आणि मगाशी म्हणलं होतं मी स्लो स्टेप म्हणजे काय असते रे बाळांनो, रेट डिटरमाइनिंग स्टेप असते. जी स्लो स्टेप असणार आहे ती काय असणार आहे, रेट डिटरमाइनिंग स्टेप असणार आहे. देन सेकंड रिएक्शन प्रोव्हाइड केलेली आहे आपल्याला, फ्लोरीन गॅसियस प्लस NO2 गॅसियस गिव्स NO2F गॅसियस. एक 3 ते 4 वेळा बोर्डला अशा पद्धतीचा क्वेश्चन आलेला आहे बाळांनो. फास्ट म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोडक्ट फॉर्मेशन होतं त्या स्टेपला आपण फास्ट स्टेप असं म्हणतो. काही क्वेश्चन केलेत त्यांनी. पहिला क्वेश्चन आहे, राईट ओव्हरऑल इक्वेशन
ओव्हरऑल इक्वेशन काय येणार आहे बाळांनो, या दोन रिएक्शन ऍड करावे लागतील. काय करणार, NO2 प्लस F2 gives NO2F plus F plus NO2 gives NO2F. We have to add these two reaction. F get cancelled, so NO2 1 अधिक 1 2 आहे plus F2 gives 2 NO2F. So this is overall equation. सेकंड क्वेश्चन काय विचारलंय आपल्याला, राईट डाऊन रेट लॉ. रेट लॉचं एक्सप्रेशन लिहायला सांगितलेलं आहे आपल्याला. रेट लॉ हा कुणावरती डिपेंड असतो, रिएक्शन मधल्या स्लो स्टेप वरती डिपेंड असतो. आणि स्लो स्टेप कोणती आहे, पहिली. मग रेट लॉचं एक्सप्रेशन काय येणार, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोण, स्लो स्टेपचे रिएक्टंट NO2 आणि F2. स्लो स्टेपचे जे रिएक्टंट्स आहेत त्याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार कोण, रेट ऑफ द रिएक्शन. देन तिसरा क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द रिएक्शन इंटरमिडिएट. रिएक्शन इंटरमिडिएट विचारलेला आहे. तर आपण रिएक्शन इंटरमिडिएटची डेफिनेशन काय सांगितली बाळांनो, द सबस्टन्स विच गेट प्रोड्युस्ड इन वन स्टेप अँड युटिलाइज्ड इन द नेक्स्ट स्टेप. म्हणजे आपल्याला बघायचे की पहिल्या रिएक्शन मध्ये असा कोणता प्रोडक्ट आहे जो दुसऱ्या रिएक्शन मध्ये वापरला गेलेला आहे. कोण आहे, फ्लोरीन. इथं पण तयार झाला आणि नेक्स्ट स्टेप मध्ये युज केलेला आहे. सो फ्लोरीन हा काय असणार आहे, आपला रिएक्शन इंटरमिडिएट असणार आहे. समजतंय का बघा सगळ्यांना. ओके, आपण अजून काही क्वेश्चन बघूया त्याच्यामध्ये. The complex reaction takes place in following steps. Number 1, NO gaseous plus O3 gaseous gives NO3 gaseous plus O. Next step, NO3 plus O gives NO2 plus O2. The predicted rate law is rate equal to K concentration of NO concentration of O3. म्हणजे आता उलटा क्वेश्चन विचारतील की रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती आहे किंवा स्लो स्टेप कोणती आहे. जी रेट लॉ मध्ये असते ती स्टेप काय असते तुमची, स्लो स्टेप किंवा रेट डिटरमाइनिंग स्टेप असते. पहिला क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द रेट डिटरमाइनिंग स्टेप. आयडेंटिफाय रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती असणार बाळांनो, रेट डिटरमाइनिंग स्टेप ज्याचे रिएक्टंट हे तुमच्या रेट लॉच्या एक्सप्रेशन मध्ये आलेले आहेत. कोणते आले रेट लॉच्या एक्सप्रेशन मध्ये, NO आणि O3 आलेले आहेत. देयरफॉर रेट इज इक्वल टू काय येणार, K कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO कॉन्सन्ट्रेशन ऑफ O3. हे जे कुठे आले तुमचे NO आणि O3 पहिल्या स्टेप मध्ये, त्यामुळे तुमचे रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती असणार आहे, NO प्लस O3 gives NO3 प्लस O. ही तुमची रेट डिटरमाइनिंग स्टेप येणार. क्वेश्चन सेकंड काय विचारलंय बघा, राईट द ओव्हरऑल रिएक्शन. राईट ओव्हरऑल रिएक्शन. आता पुन्हा या दोन रिएक्शन लिहाव्या लागतील, तेवढे कष्ट तुम्ही घ्या. मी इथे तुम्हाला डायरेक्टली बॅलन्स करून दाखवतो. NO3 ला NO3 कॅन्सल, O ला O कॅन्सल. काय रिएक्शन तुमची ओव्हरऑल, NO प्लस O3 gives NO2 प्लस O2. ही ओव्हरऑल रिएक्शन येईल आपली. आणि एक लास्ट क्वेश्चन विचारलाय, विच इज द रिएक्शन इंटरमिडिएट अँड व्हाय. रिएक्शन इंटरमिडिएट कोण असेल, कोण असतील रे, हे दोघं तयार झालते, हे दोन्ही वापरले गेले. त्यामुळे रिएक्शन इंटरमिडिएट कोण असणार आहेत तुमचे, NO3 आणि O दोघही असणार आहेत. कारण ते एका स्टेप मध्ये तयार होत आहेत आणि त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये वापरले जात आहेत. आता इथपर्यंत जे आपण बघितले ते काही क्वेश्चन्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन्स मी तुम्हाला ऍज अ होमवर्क सॉल्व्ह करायला देतो, किंवा एक दोन क्वेश्चन अजून मी सॉल्व्ह करून घेतो, पुढचे तुम्ही सॉल्व्ह करा. बरेचसे क्वेश्चन आहेत एक्सरसाइज मध्ये.
पहिली रिएक्शन आहे Cl plus O3 gives ClO plus O2. पुढे आहे ClO plus O gives Cl plus O2. काय विचारलंय? राईट ओव्हरऑल रिएक्शन. मी काय सांगत नाही, ओव्हरऑल रिएक्शन तुम्ही सोडवू शकता. नवीन काय क्वेश्चन आला तर मी सॉल्व्ह करून देतो. आयडेंटिफाय द रिएक्शन इंटरमिडिएट. रिएक्शन इंटरमिडिएट ओळखा, तोही तुम्हाला जमेल, जो फर्स्ट स्टेप मध्ये फॉर्म झाला, नेक्स्ट स्टेप मध्ये कंझ्युम झाला. आणि थर्ड आहे आयडेंटिफाय द कॅटलिस्ट. सो हाऊ टू आयडेंटिफाय कॅटलिस्ट, दिस इज न्यू क्वेश्चन. जो फर्स्ट स्टेप मध्ये आहे आणि लास्ट स्टेप मध्ये माघारी मिळालेला आहे. फर्स्ट स्टेप मध्ये आहे, ऍड केलाय Cl आणि पुन्हा तो इंटॅक्ट माघारी मिळाला, त्यामुळे Cl हा काय असणार आहे त्या ठिकाणी? कॅटलिस्ट असणार आहे. ओके, नेक्स्ट याच टाइपचा क्वेश्चन आहे. NO2 plus CO gives NO plus CO2. If this reaction takes place in following steps, NO2 plus NO2 gives NO3 plus NO, slow step of the reaction. NO3 plus CO gives NO2 plus CO2 fast. छोटा प्रश्न विचारलाय, व्हाट इज द रोल ऑफ NO3? व्हाट इज द रोल ऑफ NO3? काय रोल असणार आहे रे NO3 चा या ठिकाणी? व्हाट इज द रोल ऑफ NO3? रोल ऑफ NO3 इज रिएक्शन इंटरमिडिएट. NO3 काय ऍक्ट होणार त्या ठिकाणी? रिएक्शन इंटरमिडिएट. कारण तो बघा या स्टेप मध्ये फॉर्म झाला, नेक्स्ट स्टेप मध्ये काय झालेला आहे? कंझ्युम झालेला आहे. एकदम सोपे प्रश्न आहे त्याच्यावर, फक्त ते टर्म समजावून घ्या व्यवस्थित, काय अर्थ आहे त्या टर्मचा. The rate law for the reaction two NO plus Cl2 gives 2 NOCl is given by K is equal to, rate is equal to K concentration of NO, concentration of Cl2. The reaction occurs in the following steps. The reaction occurs in the following steps. NO gaseous plus Cl2 gaseous gives NoCl2. Second, NoCl2 plus NO gives 2 NoCl gaseous. क्वेश्चन बघा, is NoCl2 catalyst or reaction intermediate? आन्सर कमेंट करा मला. व्हिडिओ बघून झाला किंवा बघताना तिथेच आन्सर कमेंट करा. इज NoCl2 कॅटलिस्ट ऑर रिएक्शन इंटरमिडिएट? आणि सेकंड क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द रेट डिटरमाइनिंग स्टेप. फक्त तुम्ही 1 किंवा 2 असं कमेंट करा. आयडेंटिफाय रेट डिटरमाइनिंग स्टेप. रेट डिटरमाइनिंग स्टेप आयडेंटिफाय करा.
एक किंवा 1 किंवा 2 असं करा. आता या ठिकाणी क्वेश्चन मध्ये आपल्याला रेट डिटरमाइनिंग स्टेप जी आहे ती कशी ओळखायची आहे मी सांगितलं त्याच्या आधीच. हे बघा इथं रेट लॉचं एक्सप्रेशन दिलेलं आहे. ती स्टेप काय असते? स्लो स्टेप असते. स्लो स्टेप काय असते? रेट डिटरमाइनिंग स्टेप असते. बाकी मला येत नाही त्याच्यामधलं तुम्ही सांगा. एक लास्ट क्वेश्चन याच्यावरचा. The rate law for the reaction, the rate law for the reaction (2H2 plus 2NO gives N2 plus 2H2O) is given as rate equal to K concentration H2 concentration NO चा square. The reaction occurs in the following step. The reaction occurs in the following steps. One, H2 plus 2NO gives N2O plus H2O. Second, N2O plus H2 gives N2 plus H2O. Question आहे, what is the rate? Sorry, what is the role of N2O? Answer me in the comment. Identify the slow step. सेम क्वेश्चन आहे दोन्ही पण. आयडेंटिफाय द स्लो स्टेप. म्हणजेच काय रे? रेट डिटरमाइनिंग स्टेप आयडेंटिफाय करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर या टॉपिक मध्ये महत्वाचे दोन कन्सेप्ट आहेत. एक इंटिग्रेटेड रेट लॉज, झिरो ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डर साठीचा, त्याचे हाफ लाईफ, त्याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. त्यासाठी आपल्याला साधारणतः अजून 2 लेक्चरची रिक्वायरमेंट आहे. आणि अजून 2 लेक्चर त्याच्या पुढे लागणार एक अरेनियस इक्वेशन जे आहे टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ द रेट ऑफ रिएक्शन, आणि त्यानंतर कॅटलिस्ट डिपेंडन्स ऑफ द रेट ऑफ रिएक्शन. 3 to 4 लेक्चर्स अजून रिक्वायरमेंट आहे याची. आणि होपफुली तुमचे लाईव्ह लेक्चर चालू होतील 9 तारखेनंतर, 9 तारखेपासून. लवकरच भेटूयात त्या ठिकाणी. काळजी घ्या सगळ्यांनी, व्यवस्थित राहा. उद्या आपण इंटिग्रेटेड रेट लॉ जे आहे त्याच्यासाठी स्टार्ट करूयात. थँक्यू.